नमस्कार, आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रात ऊसासाठी कोयते फिरू लागले। काही कारखान्यांनी जुनी बिलं दिली तर काहींची रखडली। पश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचा आगर म्हणून ओळखला जातो। यंदा ऑक्टोबर महिन्यातच साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केली असून परिसरात ऊसासाठी कोयते फिरू लागले आहेत। त्यामुळे ऊसाची पळवापळवी अनिवार्य होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यासह परिसरातील काही साखर कारखान्यांनी 2024 ते 2025 हंगामातील ऊसाचे थकीत बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे। मात्र काही कारखान्यांनी 2025 ते 26 चा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतरही अद्याप मागील हंगामाची ऊस बिले अदा केलेली नाहीत। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे। शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला असताना बिलाची विलंबित देयके आणि नवीन हंगामातील अनिश्चित दर यामुळे ऊस उत्पादकांची आर्थिक कुचंबना वाढली आहे। राज्य सरकार आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। समाजमनाचा अचूक वेध घेणारं, पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या हक्काचं, आपुलकीचं सेवा देणारं एकमेव न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज। सध्याच्या काळात जाहिरातीचं सर्वोत्तम साधन म्हणजेच यूट्यूब चॅनल। सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी आणि बातम्यांसाठी एक वेळ अवश्य संपर्क करा। 98 96 04 81 3005 86 00 15 50 11। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।